वक्ता कसा पाहिजे? विरक्त पाहिजे, वैष्णव पाहिजे आणि दृष्टांत देण्यामध्ये कुशल असला पाहिजे. तेव्हा असे वक्ते फार दुर्मिळ असतात. शतेषु जायते शूरा सहस्रेषु पंडिता वक्ता दस सहस्रेषु दाता भवती वानवा. मगाशी पण मी सांगितलं 100त एखादा शूर असतो, 1000मध्ये एखादा पंडित असतो आणि 10,000मध्ये एखादा वक्ता असतो, पण दात्याची वानवाच असतो. तर महाराजांसारखे दाते तो का म्हणे मंगल आता कोण दाता या भूमी. तेव्हा अशी वक्ते आपल्याला लागलेले आहेत. त्या यंदारकरांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही श्रीमद भागवत कथा भक्ती ज्ञान यज्ञ सोहळा आणि हे दुसऱ्या वर्षाचा आजचा दुसरा दिवस आहे. तेव्हा सर्व मंडळी श्रवणाकरता श्रवणातही काही नियम सांगितलेले आहेत. बरेच याच्यामध्ये श्रवणे परीक्षिते करला भूपती 7 दिवसामुक्ती झाली तया तरी सुद्धा ज्ञानोबारायांनी आणि अर्जुनाचं वर्णन केलेलं आहे. वा अर्जुनाची पंथी परिसरिया योग्य होती तेही कृपा करून संती अवधान द्यावे. अर्जुनाने गीता ऐकली म्हणजे कशी असे कीर्तनात किंवा याच्यात मंडळी असतात एवढे मध्ये नाही. 18 अक्षविहिनी. अक्षविहिनी कशाला म्हणतात? थोडक्यात अगदी 1 मिनिटात सांगतो. 1 रथ 1 हत्ती 3 घोडे 5 पैदळ म्हणजे या संख्येला पत्ती म्हणतात. पत्तीच्या तिप्टेला सेनामुख म्हणतात. सेनामुखच्या तिप्टेला गुल्म म्हणतात. गुल्मच्या तिप्टेला वाहिनी म्हणतात. वाहिनीच्या तिप्टेला पृतना म्हणतात. पृतनीच्या तिप्टेला चम्मू म्हणतात. चम्मूच्या तिप्टेला आनेगिणी म्हणतात आणि आनेगिणीच्या 10 पटीला 1 अक्षविहिनी म्हणतात. तर असं किती सैन्य होतं? 18 अक्षविहिनी सैन्य होतं. तिथे किती हत्ती होते, हत्ती किती खिदळत होते, घोडे किती खिदळत होते, हत्ती किती चित्कार करत होते. एक शंख जे असं वाटतं की आता पृथ्वी रसातळाला जाते की काय. पण तरी सुद्धा अर्जुनाने गीता ऐकली म्हणून माऊली म्हणतात अर्जुनाची पंथी परिसणी या योग्य होती तीही कृपा करून संती अवधान घ्यावे. या कानाने ऐकून भागत नाही, तरी ते मनाच्या काने ऐकावे. बोल बुद्धीच्या डोळा देखावे, साठो वाटे घ्यावे चित्ताची या. तेव्हाही श्रवण करता येईल आणि वक्त्यांचा अधिकार फार मोठा आहे. असं आपल्याला ऐकायला दुर्मिळच असतं. आणि विशेष म्हणजे आज दुग्ध शर्करा योग की या ठिकाणी जलाल महाराज सय्यद हे सुद्धा कथेसाठी उपस्थित झालेले आहेत. तेव्हा सर्वांनी आपली मनाचं कान करून या कथेचं श्रवण करावं ही सर्वांच्या चरणी नम्रतेची विनंती.